जय श्रीकृष्ण. आज आपण आता शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत गोष्टीच्या. आणि इथे उद्धव गीता आपण कृष्णाने उद्धवानी सांगितलं की तू कृष्णाला अर्जुनाला जी गीता सांगितली ती मला का नाही सांगितली, तर मला पण त्याचं ज्ञान दे. आणि मग ते ऐकून भगवंतानी त्याला उद्धव गीता सांगितलेली आहे, ती आपण आता बघणार आहोत. तर चुलत बंधू आहेस, परमसखा आहेस, पारलौकिकाचा एकमेव भावविश्वस्त आहेस, तुला ऐकायचंच आहे म्हणून सांगतो. त्यानं इकडे तिकडे बघून बसण्यासाठी एक शिसवर्णाचा शिलारसी पाषाणखंड निवडला. त्याला टेकून गदा ठेवली. पाषाणावरची धूळ आपल्या केशरी उत्तरीयानं झटकून तो त्यावर बसला. मला चांगलं माहीत होतं की आयुष्यात तो कधीच कुठल्याही सिंहासनावर बसला नव्हता. म्हणजे कोण, तर कृष्ण भगवान. आज मला तो बसला होता, तो शिलारशी पाषाणखंडच. इंद्रप्रस्थाच्या, हस्तिनापूरच्या, द्वारकेच्या इतकंच काय, कुठल्याही राजसिंहासनाहून सुवर्णी वाटला. मी त्याच्या चरणाजवळ भुईवर बसलो. उद्धव, मी गोंधळलो. उत्तर देऊन प्राण कानात ऐकू लागलो. त्यानं पुन्हा विचारलं, उद्धव म्हणजे काय? उद्धव म्हणजे उद आणि द, वर जाण्याची इच्छा बाळगणारा जीव. मी उत्तरलो. तो हसला. त्यानं पुन्हा विचारलं, जीव म्हणजे काय? जीव म्हणजे असण्याची जाणीव. मी उत्तरलो. माझ्याकडे एकटक बघत तो म्हणाला, आता असं कर, तुला उद्धव हे नाव नाहीच अशी कल्पना कर. नाहीच केली. मी चौकस झालो. तो पुन्हा म्हणाला, तुझा नाव नसलेला जीव आता आहे की नाही? आहे. मी सावधपणे त्याच्या शब्दांशब्द ऐकू लागलो. माझ्याकडे एकटक बघत त्यानं विचारलं, तो जीव कुठे बसला आहे? कशावर, कशाखाली? तुझ्यासमोर अनर्थाच्या सौराष्ट्रातील भूमीवर, निळ्या आभाळाखालच्या डेरेदार वटवृक्षाखाली. ठीक. हे सौराष्ट्र, आभाळ, वृक्ष, मी, या सर्वाला काय म्हणतात? सृष्टी. मी उत्तरलो. या सृष्टीची उत्पत्ती कशातून होते माहीत आहे? माहीत आहे, पंचमहाभूतातून. आणि अशाच नित्य नव्या जाणवत राहणाऱ्या मूलतत्वातून बरोबर चालला आहेस. ही पंचमहाभूतात्मक सृष्टी निर्माण होते, ती परमात्म्याच्या तामस अहंकारापासून. परमात्मा म्हणजे काय? मी अति उत्कंठेनं त्याला प्रश्न घातला. तो म्हणाला, अचूक मी छान प्रश्न विचारलास तू. तू माझ्या पितांबरावर चढलेले पाहतो आहेस ते कीटक आपापल्या परिणामता आयामात जगत असतो. जीवासाठी ही परिणाम 3 आहेत: वस्तुभार, अंतर आणि वेळ. वेळालाच काळ हे दुसरं संबोधन आहे. तू म्हणालास ती सर्व सजीव आणि निर्जीव सृष्टी या 3 परिणामात वावरते. तू मग म्हणालास तो परमात्म्याच्या अहंकाराचा विषय तसाच राहिला. तो तामस हा एकच आहे काय? तो बोलत जाणार होता. ते समजून घेण्यासाठी जिथे बुद्धी थांबत होती तिथे वेळीच समजून घेणं मला आवश्यक वाटत होतं. नाही, तामस हा एकच अहंकार नाही, आणखी 2 आहेत, राजस आणि सात्विक. असे ते समजून घेण्यापूर्वी अहंकार म्हणजे काय? सत्व, रज, तम. सात्विक, राजसिक आणि तामसिक आवश्यक वाटत होतं. नाही, तामस हा एकच अहंकार नाही, आणखी 2 आहेत, राजस आणि सात्विक असे. ते समजून घेण्यापूर्वी अहंकार म्हणजे काय तेही नीट समजून घे. तू मगाशी म्हणालास की मी जिवंत आहे, म्हणजे असण्याची जाणीव म्हणजे जीव. तशीच परमात्म्याला त्याच्या असण्याची जाणीव म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे गर्व किंवा अहंभाव नव्हे. अहंकार म्हणजे मी आहे याचे सुजान भान. ते जसे तुला आहे तसेच परमात्म्यालाही आहे. तुझा आणि माझा प्रत्येकाचा जीव हा परमात्म्याचा अंश आहे. म्हणूनच तो परमात्मा म्हणजे काय हे नीट समजून घेणं अगत्याचं व आवश्यक आहे. त्यानं तुला समजून न घेतल्यामुळे त्याचं काही बिघडत नाही.
तू तू मात्र त्याला समजून घेतलं नाहीस तर तुझं सर्वच बिघडतं. मला पटत चाललं की तो मला त्याच्या विशेष भावविश्वात खोलवर घेऊन चालला आहे. त्यानं परमात्म्याच्या राजस आणि सात्विक अहंकाराचा नुसता निर्देश केला होता. म्हणून मी त्याला विचारलं, परमात्म्याच्या तामस अहंकारापासून पंचमहाभूतात्मक सृष्टी निर्माण झाली, तसं त्याच्या राजस अहंकारापासून काय निर्माण झालं? राजसापासून सर्व विकार उत्पन्न झाले. विकार इंद्रियांना बांधलेले आहेत. मानवाची ही इंद्रिय 10 आहेत. कान, त्वचा, नाक, डोळे, हात, पाय, वाणी, जिव्हा, गुद आणि शिस्न. सात्विकापासून काय निर्माण झालं? सात्विकापासून निर्माण झालं ते मन. या वरच्या वटवृक्षाला जसा अनंत फांद्या, पारंब्या, पान असेल, तसेच मानवाचं मन आहे. अनेक पैलूंचं मनाची देवता आहे चंद्र. आता तो रंगत चालला. सुधर्मा सभेत त्याला ज्यानी ज्यानी ऐकलं होतं त्यांना तोच हा श्रीकृष्ण. कृष्ण हे सांगून पटलं नसतं. ते पटलं असतं एकट्या कुरुक्षेत्रावर युद्धारंभी शर चाप त्यागून हताश किंकर्तव्याने निष्प्रभ झालेल्या केवळ अर्जुनाला. त्यानं फुलत्या मनानं बोलावं म्हणून मी विचारलं, विकार हे ओज, बल किंवा वीर्यशक्तीला बांधलेले आहेत. मग त्यांची देवता कोणती? त्याची देवता सूर्य. म्हणून आकाश ढगाळून सूर्य झाकला गेला की मानव शरीर प्रथम मलूल होतं, निरुत्साही होतं, मरगळतं आणि मग मनही मलूल निरुत्साही होतं. आता क्रमशः ध्यानी घे. तामसापासून अज्ञान निर्माण होतं, राजसापासून विकार निर्माण होतात आणि सात्विकापासून मन निर्माण होते. स्त्री पुरुष जीवाचा जीवनभर आटापिटा चाललेला असतो. तो हे मन समजून घेण्यासाठीच त्या मनाच्या पलीकडे आहे ती बुद्धी. बुद्धीच्याही पलीकडे आहे तो प्राण आणि आत्मा. मला समजून काही गोष्टी स्पष्ट करून घ्यायच्या होत्या. म्हणून म्हणालो, तू सांगितलेली 3 परिणाम समजली. वस्तुभार, अंतर आणि वेळ. तू सांगितलेले 3 भाव ध्यानी आले, तम, रज आणि सत्व. तू सांगितलेली मन, बुद्धी, प्राण ही 3 तत्व आता ध्यानी येत आहेत. मात्र तू म्हणालास ते परमात्मा प्रकरण अद्याप माझ्या नीट ध्यानी येत नाही. माझ्याकडे बघून तो कितीतरी गोड हसला. हे त्याचे हसणे मी पूर्वी कधीच पाहिले नव्हते. म्हणालो, सांगतो, सोप्यात सोपं करून सांगतो, कारण आजचा दिवस तुझा आहे आणि तूच माझा परमसखा, भावविश्वस्त, चुलत बंधू, अवधूत आहेस. ध्यानपूर्वक ऐक. परमात्मा ही कसलीही केवळ संकल्पना नाही. तू रोज उगविणारा सूर्य बघतोस तेवढं ते सत्य आहे. भोवतीची सृष्टी, अनंत आकाश, त्याच्या पलीकडे असलेलं अवकाश, यामध्ये विश्वकिरणाच्या रूपानं अरोध आणि अखंड संचार करीत असते. ती भाररहित तेजशक्ती म्हणजे परमात्मा. तो चिरंतन आहे, अजर आणि अमर आहे. अखंड काळाला हाताशी धरून ती तेजशक्ती नित्य काही ना काही बिघडवीत असते. ती सर्वांचं नियमन करीत असते. आता तो सर्वाहून मला वेगळा का वाटत आला होता याची कुणगाट पटत चालली. त्यानं याहून स्वच्छ स्पष्ट बोलावं म्हणून मी विचारलं, मग त्या परमात्मा शक्तीवर सर्व भार टाकून माणसानं स्वस्थ बसलं पाहिजे, असाच या सर्वांचा अर्थ आहे ना? कधी कधी सुधर्मा सभेत बोलताना त्याची मान नागफण्यासारखी ताठ होत असे. तशी करीत तो म्हणाला, मुळीच नाही. इथंच पिढ्यानपिढ्याची चूक होते. मी सांगितलेलं सत्य तू अर्धसत्याच्या अर्थात बघतो आहेस. एकाच दिशेने व अर्थानं सोयीचं करून घेतो आहेस. या विराट परमात्म्याच्या अंशच प्रत्येकाच्या ठाई जीव म्हणून वावरत आहे आणि जीव म्हणजेच अस्तित्वाची असण्याची जाणीव असं तूच म्हणालास. या जाणीवेचा रात्रंदिवस सर्वांगीण शोध घेणं म्हणजेच जीवन. मी त्याच्याकडे एकटक बघत राहिलो. त्याच्या काळ्याभोर डोळ्याचा थांग काही लागत नव्हता. म्हणूनच तो बोलतच राहावा यासाठी मी विचारलं, तो शोध लागल्यामुळे कसं काय मोठं होतं?
तो म्हणाला, परमात्म्याशी असलेल्या आपल्या जीवाच्या संबंधाच्या जाणीवेचा शोध एकदा लागला की मऊ वस्त्राचं ठाण उलगडत जावं तसं अवघं जीवन उलगडत जातं. केवळ आपलंच नव्हे, भोवतीच्या सर्व सजीव निर्जीव यांचं दृश्य अदृश्य सृष्टीचं, दूरवर पसरलेल्या आकाशाचं, त्या पलीकडच्या अवकाशाचं आणि या सर्वात वावरणाऱ्या त्या अरोध वजनरहित तेजशक्तीचं तर न संपणारं ज्ञान होत जातं. त्या ज्ञानाला काय म्हणायचं? त्या ज्ञानाला काय म्हणायचं? प्रज्ञान. ज्ञान विज्ञान याच्या पलीकडची जी स्थिती आहे, अविद्या. विद्या याच्या पलीकडं ते प्रतिविद्येचं क्षेत्र आहे. ते क्षेत्र समजण्यासाठी, तो शोध घेण्यासाठी नेमका मार्ग कोणता? मी आता अपार कुतूहलानं विचारलं. संपूर्ण समर्पित भक्तिभाव आणि सर्व जीवावर निरपेक्ष प्रेम हाच काही क्षणापूर्वी त्याला आपल्या रथाच्या अश्वांना आलिंगन त्यांना घेताना मी पाहिलं होतं. ती त्याची कृती, त्याची ती अश्वगीता आता मला काहीशी उलगडून चालली. तू सांगितलेल्या गीतेमुळे व ती ऐकण्याची संधी मिळाल्यामुळे तुला सर्व जण नारायण म्हणतात आणि अर्जुनाला नर म्हणतात. या नर नारायणाविषयी मला काही सांगशील? नार म्हणजे पाणी, उदक, जल, अयन म्हणजे वसतिस्थान. मी जीवनभर जलाकाठीच राहिलो. तुला आठवत असेल, गुरुवर्य सांदीपनींनी आपल्याला सांगितलेला जलाचा अर्थ. जायते यस्मात् च लियते यस्मिन् इति जलः. कुठल्याही प्राणीमात्राचा जीव, वृक्षवल्लींचा जीव जलावरच अवलंबून आहे. जल जसं सतत समपातळी गाठतं, तसाच जीवाचाही मूळ भाव आहे. तो जाणून घेणं म्हणजे जीवन. तू भरलेल्या श्री सोपाना, गंगापुत्र पितामह आणि प्रथम कोणते दानवीर कर्ण यांच्या स्मरणाच्या पायदंड्या इतक्यावर कशा? हे आता माझ्या ध्यानी येत आहे. त्यांनी सतत तुझ्याशी समतल होण्याचा जीवनभर आटोकाट प्रयत्न केला. ते तू पूर्ण जाणून होतास. या दोघांच्यामुळे दशांगमूळ सतत उंचच राहिलास. म्हणूनच तर पितामहांनी सर्वात प्रथम तुला वासुदेव म्हटलं, नारायण मानलं. कर्णानेही तुझ्या भेटीत तसंच म्हटलं व मानलं. आता अर्जुन, नर म्हणजे नेमकं काय? सर्व प्राण्यामध्ये नर मादी दोघांनाही स्तन असतात. एकट्या अश्वामध्ये ते केवळ मादीलाच असतात. म्हणून तर अश्वाला पुरुषार्थाचा परमोच्च मानबिंदू मानला आहे. त्याची धावण्याची शक्ती इतर कुठल्याही प्राण्यातून अधिक आहे. ती अधिक काळ टिकणारी आहे. म्हणून शक्ती ही अश्वशक्ती त्या परिणामाचा मोजली व मानली जाते. म्हणून आपण काय म्हणतो की हाऊस पॉवर. भूमीवर कधीच निंद्रा घेत नाही. जीवाला आवश्यक निंद्रा तो उभ्याच घेतो. अर्जुनाचा सर्वाधिक मोठा गुण आहे निंद्रेवरचं नियंत्रण. म्हणूनच त्याला गुडाकेश हे नाव पडलंय. मी तुला मगा सांगितलं की प्रत्येक जीवात परमात्म्याचा अंश आहे. या सर्व जीवांचा मी निवडलेला प्रतिनिधी म्हणजे अर्जुन. नर म्हणजे संतत्वाकडे जाण्याची क्षमता असलेला प्राथमिक अवस्थेतला जीव. अर्जुन या प्राण्यातील अश्वासारखा मानवातील पूर्ण नर आहे. त्याला स्तन नाहीत. त्याचं निंद्रेवर नियंत्रण आहे. तो अश्वाच्या गतीनं विविध शस्त्र हाताळतो. म्हणूनच तर कुरुक्षेत्रावर हितोपदेश सांगण्यासाठी मी वेगवेगळ्या दुर्मिळ गुणांनी युक्त असलेल्या 5 पांडवातून योग्य नर म्हणून एकट्या अर्जुनालाचीच निवड केली. मग आता हा उपदेश देण्यासाठी तू माझी निवड केलीस ती का? मी माझा मूळचा प्रश्न पटकन उच्चारला. तो कितीतरी मधुर हसला. असं तो केवळ अंगपात आश्रमात असतानाच हसला होता. म्हणाला, अधो बंधो, तू चतुर आहेस, तरीही सरोवरात उमललेल्या कमलाच्या दलासारखा निर्लेप आहेस. अर्जुन पूर्ण नर आहे. म्हणूनच तो इतर बंधूंपेक्षा अधिक नारीद मनानं अडकला. तू यादव असून गुरुवर्य घोर अंगिरासासारखा त्यापासून अलिप्त राहिलास, निर्लेप राहिलास. म्हणूनच तुला भरल्या सुधर्मा सभेत मी अवधूत म्हणून संबोधलं. सर्व यादवांनी तुझ्याविषयीची ती उपाधी स्वीकारली. मी विचारलं नसतानाही अखेरच्या भेटीच्या गुरुवर्य स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन.
असं तू म्हणालास. तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लेप प्रेम असं तू सांगितलंस. म्हणून विचारतो, भक्ती म्हणजे काय आणि प्रेम म्हणजे नेमकं काय? भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणारं निरपेक्ष यात आदरयुक्त आकर्षण. आता मी त्यानं माझ्या अर्जुनाच्या दोघाही त्याच्या विश्वस्ताच्या मधील अंतर सांगण्याच्या सर्वात महत्त्वाच्या विषयाला संभाषणात घेत विचारलं, तू मघा नराबरोबर नारीचाही उल्लेख केलास. मी ती तुला समजलेली, तू मानलेली नारी स्त्री म्हणजे नेमकं काय? आता डोळे कितीतरी पाणीदार झाले, तडपून गेले. एकटक बघत तो म्हणाला, एक स्त्री म्हणजे कन्या, पुत्र, जन्माला घालणारं यंत्र नव्हे. स्त्री म्हणजे वात्सल्य. वात्सल्य म्हणजे स्त्री, परमात्म्याच्या घराघरात वावरणारा वैश्विक तेजशक्तीचा अखंड निर्माणशील वात्सल्याचा अंश म्हणजे स्त्री. हे वात्सल्य वस्तुभार, अंतर्वेळ या परिणामाच्या पलीकडे असतं. अज्ञान, ज्ञान, प्रज्ञान या तिन्हीच्या पलीकडे असतं. अविद्या, विद्या, प्रविद्या या पार असत. तम, रज, सत्व या तिन्ही भावाच्याही ते पलीकडे असतं. स्त्री, माता, महामाता, सखी, पत्नी, भगिनी, भावजय, कन्या, काकी, मामी, आत्या यांच्या पार असतं. सचिव, सेविका म्हणूनच नव्हे तर केवळ स्त्री म्हणूनही सर्वदा वंदनीयच असते. माझ्या बरोबर मला बघणाऱ्या परमात्म्याचं श्रीरूप नीट व अखंड कळावं म्हणूनच मी जीवनभर हे मोरपीस मस्तकीच्या किरीटात आदरानं वागविलं. नारीच्या सर्व श्रेयाच्या निर्माणशील योनिद्वाराचं ते अजोड प्रतीक आहे. आज तर मी पूर्ण त्यागलेल्या चक्र सुदर्शनापेक्षाही ते मस्तकीचं मोरपीस हाच माझा जीवन संदेश आहे. त्यानं मला मुग्ध निशब्द करून टाकलं होतं. गेली 3 अखंड मनोभावे मी त्याची जी सेवा केली होती त्याचा पूर्ण कृपाप्रसाद मला मिळाला होता. नेमक्या या क्षणी त्यानं अर्जुनासमोर पसरलेला होता तसा आपल्या उजव्या आजानुबाहूचा गुलाबी हात तळवा माझ्या समोरही पसरला. त्याच्यावरची शंख, चक्र, स्वस्तिक, त्रिकोण, चौकोन अशी तळहातावरची दुर्मिळ चिन्ह उजळून उठली. तिथे सोतारा होऊन मानवाच्या पिढ्यानपिढ्या तू पोचशील. मी सहज त्याच्या तळहातावर हात ठेवला. उद्धवा, तुझी अवधूत गीता ही लोक मनापासून स्वीकारतील. चल निघूया आता. ज्या कर्मासाठी बाहेर पडलो ते आपल्या अश्वाच्या खराऱ्यासाठी काटेरी रानवेली आणण्याचं कार्य मार्गी लावूया. जय श्री